पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशनच्या वतीने AESA व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहामध्ये पार पडला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामप्रसाद अखिशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती. आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. हा पारितोषिक वितरण समारंभ 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता रॉयल कोर्ट लॉन, चांदणी चौक येथे झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे हे 29वे वर्ष होते. प्रत्येकी 50,000 रक्कम, मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप होते. रहिवासी बंगला, इमारत, सोसायटी, इन्स्टिट्यूट, उद्योग, कार्यालय, पूल बांधणी, उद्यान, रेस्टॉरंट दुरुस्ती आणि संवर्धन, युवा आर्किटेक्ट अशा अनेक गटातून ही पारितोषिके दिली गेली. तज्ञांच्या समितीने या प्रकल्पांचे परीक्षण करून नावे निवडली. CEPT युनिव्हर्सिटीकडून मिळालेल्या डॉक्टरेट बद्दल ख्रिस्तोफर बेनिंजर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने रामप्रसाद अखिशेट्टी यांनी तो स्वीकारला. माझं नाव महेश बांगड आहे. मी एसाचा चेअरमन आहे, आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्वेयर्स असोसिएशन. एसाचं 29वं वर्ष आहे अवॉर्ड्सचं. आपण दरवर्षी हे अवॉर्ड्स करतो टीम स्पिरिट सेलिब्रेट करण्याकरता. आणि वैशिष्ट्य या अवॉर्ड्सचं असं आहे की ज्युरी मेंबर स्वतः साईटवर जाऊन व्हिजिट करतात प्रोजेक्टच्या नॉमिनेशन्सना, आणि त्यामुळे त्या सर्वच टीम मेंबर्सना एक उत्स्फूर्तता मिळते, त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांना प्रोजेक्ट प्रेझेंट करायची संधी मिळते, जी जनरली बाकी कॉम्पिटिशन्समध्ये होत नाही. तर एसा अवॉर्ड्स आमचा हा युनिक प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून वी हॅव रीच्ड आउट टू अ लॉट ऑफ ऑफिसेस इन पुणे. आणि आपण आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी 100हून अधिक एंट्रीज याव्या या इव्हेंटला. एसा अवॉर्ड्सचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला पार्टनर ऑर्गनायझेशनचा सपोर्ट असतो. यात खूप साऱ्या ज्युरी मेंबर्सना आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समधनं इन्व्हाइट करतो, वेगवेगळ्या एक्सपर्टीजमधनं. मला सांगायला आवडेल की यावर्षी एसाला मागच्या 54 वर्षात सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ एंट्रीज आणि पार्टिसिपेशन मिळालं. मागच्या 29 अवॉर्ड फंक्शन्समध्ये हायेस्ट नंबर ऑफ अवॉर्ड्स आम्ही यावर्षी दिलेले आहेत. आणि इकडनं एसा फक्त इट्स गोइंग टू ग्रो बेटर, बिगर अँड वायडर. आणि आय वॉन्ट टू थँक द एंटायर एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ एसा. त्यांनी या इव्हेंटसाठी खूप श्रम घेतले आणि वी आर रिअली हॅपी टू हॅव बीन अ पार्ट ऑफ दिस एसा अवॉर्ड 2024. सगळ्यांनी याच्यात भाग घेतला, याकरता धन्यवाद. मी प्रेसिडेंट एसा पराग लकडे. यावेळी 29वा अवॉर्ड होतं आणि 29 वर्षापूर्वी अवॉर्ड सुरू करताना आमच्या मनामध्ये जे होतं ते आता आपण प्रत्यक्षात येताना दिसतं आहे. सो वी आर ग्लॅड टू सी दी नंबर ऑफ एंट्रीज आर इन्क्रीजिंग डे बाय डे. इट्स 78 एंट्रीज दिस टाईम अँड 53 एंट्रीज आर शॉर्टलिस्टेड. आणि पुणे शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की एकंदरीतच एसा अवॉर्डकडे बघण्याचा आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल किंवा डिझाईन असेल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो आहे आणि एसा त्याला एक कारणीभूत आहे. त्यामुळे मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की यावेळेचं एसा अवॉर्ड हे ज्या पार्टिसिपंटना मिळालं त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. एसा अवॉर्ड्स इज प्रॉब्ली द ओनली अवॉर्ड्स इन इंडिया वेअर द ज्युरी मेंबर्स विजिट द साइट्स and it's a site specific. This allows the jury to be very clear. It's not a closed room discussion, and perhaps if I remember, the only other juries that we have witnessed is Aga Khan Awards and the AIA Gold Medal Awards, which happen from abroad. In that way, ESA Awards is one of the most important awards in India. नमस्कार. आज मी इथे 29व्या एसाच्या अवॉर्ड फंक्शनला आलेले आहे आणि आज आपल्याला खरोखर आपलं भाग्य आहे की आपल्याला टाटा कन्सल्टन्सीचे टेक्निकल ब्रांचचे हेड आपल्याला मिस्टर पै आणि क्रिस्टोफर बेनिंजर ते स्वतः इथे येऊ शकले नाहीत, पण त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले. हे दोघंही एक्सलंट गेस्ट आज आपल्याला इथे मिळाले. आज 29वा प्रोग्राम आहे अवॉर्ड शो एसाचा आणि आय एम द मोस्ट फॉर्च्युनेट हिअर. दे हॅव सुपरबली अरेंज्ड एव्हरीथिंग आणि दिस इज बेसिकली गोज फॉर द टीम अवॉर्ड. आणि हे टीम अवॉर्ड हे अख्ख्या टीमसाठी असतं आणि असे खरोखर 2च अवॉर्ड्स आहेत की जे ओनरला पण इन्व्हॉल्व करतात, ज्याच्यामध्ये आगा खान आणि एसाचा अवॉर्ड फंक्शन येतं. एसाचा कार्यक्रम झाला, फार आवडलं मला की ज्या प्रकारे ते सिलेक्शन करतात. ज्युरी जी सिलेक्ट होते ती
फक्त रिव्ह्यू करत नाही पण ॲक्च्युअल साईट व्हिजिट करतात आणि हे अवॉर्ड फक्त आर्किटेक्ट्सना नसतात तर सगळ्या टीमना असतात इन्क्लुडिंग ओनर्स. तर ही जी सिस्टम आहे याच्याने आपल्याला चांगले चांगले प्रोजेक्ट्स अजून बघायला मिळतील, लोकांना प्रोत्साहन होईल की आम्हाला पण अवॉर्ड मिळावं आणि असे खूप छान बिल्डिंग्स आणि स्ट्रक्चर्स आणि घरं आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यामुळे मी एसाला कॉंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी हे फार कन्सिस्टंटली ठेवले आणि जे अवॉर्डच्या क्वालिटीज आहेत ते एकदम स्ट्रिंजंट ठेवलेले आहेत. आता आम्हाला एक ज्युरी स्पेशल रेकमेंडेशन अवॉर्ड मिळाला आहे फॉर युझिंग ट्रेडिशनल इंडियन एलिमेंट्स इन टू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आउटसाईड पुणे. हे शिरवळला प्रोजेक्ट होतं जालियाल हाऊस म्हणून आणि जुने ट्रेडिशनल वाड्याचे सगळे एलिमेंट्स आम्ही नवीन घरात खूप ब्युटिफुली ॲज द ज्युरी ऑल्सो रेकमेंड्स युटिलाइज केले आणि इंटिग्रेट केले. त्यासाठी हा स्पेशल अवॉर्ड आम्हाला मिळाला. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.